फ्रेंड्स, मी हर्षा. हर्ष मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पकड वांग्याचं भरीत. फक्त वांग्याचं नाही तर त्याच्यासोबत बटाटे सुद्धा. बटाटे वांग्याचं भरीत एकदम टेस्टी आणि काहीतरी वेगळं. आता बनवूया आपण. सगळ्यात पहिले चॅनलला नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा. चला तर आता बनवूया आलू वांग्याचं भरीत. चला तर पहिले आपण वांगे भाजून घेऊया. चुलीवरच्या भाजलेल्या वांग्याची टेस्ट आणखी छान राहते. पण आता शहराने कुठे चूल राहणार आहे, त्यामुळे आपण आपल्या गॅस शेगडीवरच भाजायचं. त्याने पण छान होते, पण चुलीवरची टेस्ट वेगळीच लागते, हे तर तुम्हाला पण माहित असेल. चला तर सगळ्यात पहिले आपण ही वांगी छान प्रकारे भाजून घेऊया. पहा, आता आपला वांगे हे चांगल्या प्रकारे भाजले गेले आहे. आता आपण हे काढून घेऊया. सगळ्यात आधी हे थंड होऊ द्यायचे आपल्याला, नंतरच याची साल काढून घ्यायची. वरची जी कवर आहे ना, हे काढून घ्यायचं थंड झाल्यावर. तोपर्यंत आपण आता बटाटे उकळून घेऊया. आपण बटाटे भाजू शकतो, भाजल्याने आणखी छान टेस्ट होते, पण आता मी सध्या उकळून घेत आहे. त्याला थोडं गार झालंय वांगा आपलं, तर आता आपण त्याला सोलून घेऊया. पहा, भाजल्या छान गेलं ना तर सोलल्या पण पटकन जात होऊ शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे मी दुसरं पण वांग सोडून घेतलं आहे, पाहू शकता. आता हे वांग आपल्याला कट करून चेक करायचं आहे. आपण किती पण बाहेरून चेक केलं तरी पण आतून चेक करणं महत्त्वाचं आहे, कारण की आतमध्ये पण कीड असू शकते. मग आतून हे करायचं आणि बरोबर असं चेक करायचं पूर्ण. शिजलं पण छान आहे आपलं वांग, भाजलं गेलं आहे छान प्रकारे. आता पहिल्या वांग्यामध्ये कीड नव्हती, आता दुसरं वांग पण चेक करायचं. हे पण वांग चांगलं आहे आपलं. पहा, या प्रकारे चेक करायचं आणि नंतर असे बारीक बारीक करून त्याला पूर्ण बारीक करून घ्यायचं चाकून जसं या प्रकारे. चला तर आता आपले वांगे बारीक करून झाले आहे. म्हणजे पहिले भाजले, नंतर सोलले, ते स्वच्छ केले, चेक केलं व्यवस्थित आणि कट करून घेतले. आणि हे बटाटे आहे उकडलेले. 1 वाटी, मोठ्या वाटीत मी वाटाणा घेतला आहे. 1 वाटी मेथी घेतली चिरून. 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे. टोमॅटो घेतला 1 मोठ्या आकाराचा. 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आणि यामध्ये वापरणार आहे आपण 2 चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, 1.5 चम्मच मीठ आणि धनिया पावडर 1 चम्मच. चला तर आता करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले कढई चढवली गॅसवर. त्याच्यामध्ये मोठ्या पळीने 1.5 पळी तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. सगळ्यात पहिले मी लोखंडी कढई वापरली आहे. लोखंडी कढई वापरणं चांगलं असते, कारण की जे आयरनची कमी असते आपल्या शरीरामध्ये ती पूर्ण होते. त्यामुळे लोखंडी कढई वापरली पाहिजे. जुन्या काळामध्ये लोखंडी कढईच वापरत होतो आपण पहिले. सगळ्यात पहिले आता तेल गरम झालं आहे, तर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया. आणि पहा, मोहरी तडतडायला लागली आपली, तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं, हिंग आणि नंतर टाकणार आहे कांदा. सगळ्यात पहिले कांदा 2 मिनिटं परतून घ्यायचा. त्यामध्येच टाकणार आहे हिरव्या मिरच्या कट केलेल्या. ते सुद्धा परतून घ्यायच्या. 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचं हे छान प्रकारे. यामध्येच आपण टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट. हे सुद्धा छान. आता हे सगळं
सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं छान. पहा सोनेरी कलर आला आहे आणि आपला कांदा पण थोडा ट्रान्सपरंट झाला आहे. यामध्ये आपण मसाला टाकूया जो काढून घेतला होता पहिले. खालीवर करायचा मसाला आणि लगेच टोमॅटो टाकायचा, म्हणजे मसाला आपला जळणार नाही. टोमॅटो पाण्यामुळे मसाला जळणार नाही. यामध्येच आपण टाकणार आहे मग वटाणे. फ्रेश वटाणे घेतले आहे आपण. वटाणे सुद्धा खालीवर करायचे 2 मिनिटं. मसाल्याच्या तेलामध्येच पहिले वटाणे आणि मेथी आपली शिजू द्यायची सगळ्यात अगोदर. आणि आपले वटाणे शिजले नाही आहे, आपलं वांग सुद्धा शिजलं आहे आणि बटाटा सुद्धा शिजला आहे. हे आपले शिजले नाही आहे वटाणे, त्यामुळे हे सगळ्यात पहिले शिजू द्यायचे. हे आपण झाकून शिजवू बारीक फ्लेमवर 2 आणि किमान 3 मिनिटासाठी. चला 3 मिनिटं झाले आहे. आता आपण पहा हे वटाणे छान मसाल्याच्या तेलामध्ये भाजले गेले छान प्रकारे आणि थोडे सॉफ्ट पण झाले आहे. यामध्येच आपण पहिले टाकणार आहे बटाटे. हातानेच कुच करून टाकायचे. खालीवर करून घेऊ. नंतर आपले बारीक केलेले ते भाजून स्वच्छ करून बारीक केले आहे आपण हाताने. वांगे टाकून घ्यायचे, ते सुद्धा खालीवर करून घ्यायचे. हे झाकून 2 मिनिटासाठी ठेवायचे. चला तर रेडी आहे आपलं वांगे बटाटे भरीत. या जेवायला. एकदम झणझणीत आणि चमचमीत असं टेस्टी बटाटे वांग्याचं भरीत एकदम युनिक स्टाईलमध्ये. जर